लोकांनी जास्तीत जास्त ब्लड डोनेशन करावं. ब्लड डोनेशन करण्यासाठी ब्लड प्रेशर आहे, शुगर आहे, थायरॉईड आहे आणि जे काही कंट्रोल असेल तर ब्लड डोनेशन करता येऊ शकतं. यामध्ये असं आहे की मेडिसिनवरती जरी तुमचं शुगर कंट्रोल असेल तर यू कॅन डोनेट ब्लड. अजून हेमॅटोक्रोमॅटोसिस म्हणजे रक्तातलं जे हिमोग्लोबिनचं प्रमाण वाढलेलं असेल, कोणाचं 17च्या वरती असतं, कोणाचं 20च्या वरती असतं, त्याला त्यांचा अवेअरनेस नसतो. जेव्हा हे लोक ब्लड डोनेट करण्यासाठी आपल्याकडे येतात तेव्हा कळतं की यांचं हिमोग्लोबिन जास्त आहे. त्यामुळे हार्ट अटॅक येण्याचे चान्सेस जास्त आहे, ब्लडची थिकनेस जास्त आहे, विस्कॉसिटी जास्त आहे, त्यामुळे ते हार्ट अटॅकला प्रोन आहेत. त्यामुळे कार्डिओव्हास्क्युलर इव्हेंट्स हे टाळता येतात ब्लड डोनेशन केल्यानंतर. तसेच नवीन काही आजार आहेत जसे हेपॅटायटिस बी, हेपॅटायटिस सी यांचा अवेअरनेस आल्यामुळे पोटेन्शियल रिस्क कळते आणि आपण त्याची ट्रीटमेंट चालू करू शकतो. आणि ब्लड डोनेशन केल्यानंतर अजून एक की नवीन ब्लड तयार होण्यास मदत होते, लिव्हर हेल्दी होतं, डिटॉक्स होतो, वेट